महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक महिलांना निवडणूक विषयी कोणतेही काम देऊ नये असा पहिला आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने आयुक्त श्री अनुप कुमार यादव यांनी 27 ऑगस्ट 2019 रोजी हा आदेश काढलेला आहे. म्हणजे 7 वर्षे झालेली आहेत. आपण असा विचार करतोय की अनेक जिल्ह्यांच्या मध्ये हा आदेश विचारात न घेता, हा आदेश म्हणण्यापेक्षा असं सर्व राज्यातल्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अभियान संचालकाकडून कळवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे. शेवटी मी तुम्हाला वाचून दाखवतो. अशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांना निवडणूक विषयक कामकाजाच्या जबाबदाऱ्या दिल्यामुळे अशा स्वयंसेविकेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. तरी अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना BLO व इतर निवडणुकी संदर्भातील जबाबदाऱ्या देण्यात येऊ नये याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यास विनंती आहे. मुद्दा असा आहे की आज जे BLOचं काम करतात किंवा SIRचे काम करतात ते पूर्ण वेळ शिक्षक आहेत म्हणा किंवा त्यांना ठोक पगार आहे, त्यांना कामावर आधारित मोबदल्यावर ते काम करत नाही. आशा आणि गटप्रवर्तक जे आहेत ते कामावर आधारित काम करीत असल्यामुळे त्यांचं काम मोजलं जातं आणि ते काम केलं तरच त्या कामाचा मोबदला दिला जातो. आणि टाइम रेटेड जे असतात त्यांचं काम मोजलं जात नाही, त्यांचे दिवस मोजले जातात, त्यांचं त्या हजेरीपटावर नाव आहे का नाही त्याच्यानुसार पगार काढला जातो. आता हा जो आदेश आहे तो स्पष्ट असा आहे की आशा आणि गटप्रवर्तकांचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आहे. निवडणुकीविषयी काम देऊ नये, परंतु तरी सुद्धा या वेळेस BLOचं काम काही जिल्ह्यांच्या मध्ये देण्याचा प्रयत्न झाला आणि SIR ही त्याचं मूल्यांकन करणारी प्रक्रिया आहे. आणि असं झाल्यामुळे NRHM मार्फत परत एक पत्र काढलेलं आहे आणि ते 6 जुलै 2026 काढलेलं आहे. आणि या पत्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आशा आणि गटप्रवर्तकांना निवडणुकीचं काम देऊ नये हा जो आदेश होता तो फिरवलेला आहे. म्हणजे हे जे दुसरं पत्र आहे ते आशांच्या आणि गटप्रवर्तकांच्या विरोधात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशा महिलांची चेष्टा करायचा प्रयत्नच या पत्रातनं केलेला आहे. मुद्दा मी वाचून दाखवतोय, शेवटचा पॅरेग्राफ त्यातला. त्या अनुषंगाने आशा स्वयंसेवकांची निवडणूक कामामधील BLO आणि SIR नियुक्ती रद्द करण्यात यावी किंवा त्याऐवजी इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे पर्याय शोधण्यात यावेत. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत काम द्यावे लागल्यास ते त्यांच्या मूळ आरोग्य कामाच्या वेळा सांभाळून आणि त्यांना अतिरिक्त मोबदला देऊनच सदर कामे दिली जावीत अशी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून योग्य त्या सूचना निर्गमित कराव्यात ही नम्र विनंती. सहकार्य आणि सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर असं लक्षात येते की परत एकदा NHMने असं सांगितले की कलेक्टर, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अशांना काम दिलं तरी हरकत नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये. आता अपवादात्मक कधी असणार आहे आणि नियम कधी असणार आहे याच्याबद्दल काहीच धरबंध नसतो. आणि हे जे पत्र आहे आणि हे दुसरं जे पत्र आहे तर हे परस्पर विरोधी आहेत. त्यांनी या आधी दिलेला अधिकार एका प्रकारे काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दुसऱ्या पत्रामध्ये अपवादात्मक परिस्थिती निवडणूक निर्णयाना अधिकाऱ्यांना असेल, पण आशांच्या बाबतीमध्ये आज इतका मोठा कामाचा ताण आहे. 74 कामं केली पाहिजे, त्याच्याशिवाय आणखी सांगतील ती कामं करावी लागतील आणि ते करून हे निवडणुकीचं कसं काय काम करणार हा मुद्दा आहे. याच्यापूर्वी अशा महिलांच्याकडून पूर्वीच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी जी कामं करून घेतलेली आहेत ती खूप ठिकाणी त्याचा मोबदला दिला गेलेला नाही. आणि आता सरकारचं धोरणच नाहीये की त्याच्याबद्दल काय करायचं. त्यामुळे की असं त्यांनी नुसता कॉमेंट्स केले की त्याचा मोबदला द्यावा. आता आशांना मिळणारा कोणताही मोबदला जो आहे तो जोपर्यंत सरकारकडून NRHM कडून
तो निश्चित केला जात नाही, त्याचे आदेश काढले जात नाही, तोपर्यंत मिळणं शक्यच नाही. तो आशांच्या खात्यावर मग मोबदला कसा जाईल? तर हा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. मुळातच देशामध्ये सध्या जोरदार चर्चा चालू आहे. हे जे SIR आहे, पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली, त्यामुळं निर्णय फिरला. दुसरं असं आहे की या SIR पद्धतीमध्ये त्याच्या कामाच्या जबाबदाऱ्यांचा मुद्दा वादग्रस्त आहे सध्या. आणि असं असून हे वादग्रस्त काम देण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे पूर्णपणे 7 वर्षापूर्वी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्याशी आत्ताचे NHMचे अभियान संचालक हे चिकटून नाही आहेत म्हणण्यापेक्षा त्याच्याशी निर्णयाशी ते ठाम नाहीत. त्याने आपला निर्णय बदललेला आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्यांना फिक्स पगार आहे ते जर काम करत असतील निवडणुकीचे तर त्यांना पगार चालू आहे. आता अशाने जर त्यांचं काम करायचं म्हटलं तर आपलं सध्या तुमचं जे काम चालू आहे ते कामच त्यांना करता येणार नाही, त्याचा मोबदला येणार नाही, मिळणार नाही. आणि मग हे दुसरं काय देणार त्याचा पत्ता नाही. तर हे सगळं अशा पद्धतीने एक हे जे दुसरं पत्रक आहे 6 जुलैचं 2026 हे आशा आणि गटप्रवर्तकांची फसवणूक करणारं पत्रक आहे. आश्चर्य वाटतं की हे काही संघटनांच्या लक्षात आलेलं नाही. ते उदो करत चाललेत. गंमत आहे. म्हणजे जिथे सरकारने आमचा अपमान केलेला आहे, आमचा हक्क एका प्रकारे काढून घेतलेला आहे. म्हणजे याच्यापूर्वी काय म्हणत होते की निवडणुकीचं काम आशाने करता कामा नये, त्यांना देऊ नये. आणि आता काय म्हणतायत की तुम्हाला जर द्यावं लागलं तर तुम्ही त्याचा मोबदला द्या. त्याचा मोबदला ठरलेला नाही. त्यामुळे दुसरं पत्र जे आहे तो एक प्रकारे पूर्वीचा असलेला हक्क काढून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. मुद्दा असा आहे की म्हणून आशाना अशा महिलांना किमान वेतन मिळालं पाहिजे, फिक्स रेट मिळाला पाहिजे. आता तरी आमचं म्हणणं असं आहे की अशा गटप्रवर्तक महिलांना महिन्याला 30,000 रुपये वेतन मिळालं पाहिजे दरमहा. इतकी महागाई वाढत चाललेली आहे, इतक्या कामाचा ताण तुमचा आहे. कारण काय की राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या बड्या अधिकाऱ्यांना महिन्याला 6-6 लाख रुपये पगार आहे, 8 लाख रुपये पगार आहे. ज्यांना 6 लाख रुपये पगार आहे त्यांचा सरासरी महिन्याला 20 दिवस भरतात. मी जाऊन सही केली की 30,000 रुपयाचा पगार सुरू झाला. आणि हे आशाना मात्र त्यांच्या कामावर आधारित मोबदला ठरवत असताना, PIP सरकारकडनं मंजूर करून घेत असताना काही कामांना 1-1 रुपये ठरवून देतात. अशी स्थिती आहे. तर हे अत्यंत अन्यायकारक आहे. त्यांनी आशांच्या कामाचं, गटप्रवर्तकांच्या कामाचं मोजमाप केलं पाहिजे. ते जे सगळं त्यांना दिलेली 74 काम आहे, इतर काम आहे, त्यांना किती वेळ लागतो हे तपासून घेतलं पाहिजे. तपासून न घेता लादायच. यांच्या VC मीटिंग म्हणजे काय जाऊन काय स्वर्गातनच आलेला आदेश आहे असा आविर्भाव असतो यांचा. आणि VC मीटिंग मध्ये झालेली चर्चा सगळी अंमलात आणली पाहिजे असं दुसरंही सांगत असतात. तर या अधिकाऱ्यांच्या मनाला येईल ते सांगण्याचा जो प्रयत्न आहे त्याला अशा महिलांनी विरोध केला पाहिजे. मुळातच आता हे समजून घेतलं पाहिजे की स्वतः आशांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर संघर्ष केल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. फक्त 4 महिन्यातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा मुंबईला मोर्चा काढला, कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला, ZP वर मोर्चा काढला म्हणजे संपलं. निवेदन द्यायचं, ते निवेदन दिलं की आमचं निवेदन केराच्या टुकलीत टाकतात, हा अनुभव आहे. पण तुमचे हक्क प्रस्थापित होण्यासाठी आशांनी संघर्ष केला पाहिजे. त्याशिवाय काही पर्याय नाही. तर हे होण्यासाठी तुम्ही एक लक्षात घ्या की आता त्यांनी एका बाजूने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही पॉश कमी द्या. प्रत्येक ज्या ठिकाणी 10 महिला काम करतात त्या ठिकाणी असल्या पाहिजे. प्रिव्हेन्शन अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट. परंतु हा फक्त स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा विषय नाही.
हा कायदा असं सांगतो की ज्या ठिकाणी महिलांचा अपमान होतो, त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते, त्यांनी जे काम करायचं नाही ते काम करायचं सांगितलं जातं, हे जर प्रकार असेल, हा सुद्धा त्या कायद्याखाली गुन्हा आहे. त्यामुळं हे असा जर प्रकार घडत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर तुमच्या ज्या कमिट्या तयार झाल्या त्याचा शोध घ्या. त्या कमिट्या कुणाच्या आहेत, काय आहेत, त्या आहेत नाहीत, संघटनेला माहिती द्या, आम्ही त्यांना जरूर विचारू आणि हे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले पाहिजेत. त्यामुळं आता एवढं म्हणून चालणार नाही फक्त की आम्ही निवेदन दिलं संपलं. उलट झालं, निर्णयच फिरवला आणि काही संघटना त्याचाच उदो उदो करत फिरवले. म्हणजे आम्हाला एक चापकाचा फटकारा त्यांनी लावलाय आणि हे टाळ्या वाजवत आहेत. तर हे सुद्धा अशाने समजून घेतलं पाहिजे, ओळखलं पाहिजे आणि या पद्धतीने सर्व मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आशा वर्कर्स युनियन, गटप्रवर्तक युनियन त्या आहेत म्हणून युनियन आहे. युनियनच्या पुढाऱ्यामुळे युनियन नसते. काही पुढाऱ्यांचा आविर्भाव असतो की सगळं मीच करतोय, तर हे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे. आशांनी संप केला म्हणून मागण्या मान्य झाल्या, पुढाऱ्यांनी संप केला म्हणून नाही. आणि हे सर्व असल्यामुळे की तुम्ही हा विचारात घ्या विषय. आणि हे जे 2 आदेश आहेत ते परत तुम्ही वाचून बघा, व्हॉट्सअपवर टाकले गेलेले आहेत. या 2 पत्रकामधला जो फरक आहे, आदेशामधला फरक आहे, जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, जरूर त्याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क करा, आम्ही चर्चा करू. माझं नाव शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा मी अध्यक्ष आहे. ही आमची युनियन राज्यव्यापी रजिस्टर युनियन आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. गुगल पे, फोन पे साठी सुद्धा हा फोन नंबर उपलब्ध आहे. तुम्ही संघटनेस आर्थिक सहाय्य करा, दान करा, संघटना तुमच्या मजबूत ठेवा. तुम्हाला वाटतं जी संघटना काम करते त्या संघटनेला तुम्ही द्या. जे दादागिरी करतात, पठाणगिरी करतात, पैसे वसूल करायचा उद्योग करतात, त्यांना तुम्ही थारा देऊ नका, प्रतिकार करा. आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आशा महिला, गटप्रवर्तक महिला आणि बांधकाम कामगार यांच्यासाठी चालवलं जातं. विनामूल्य आहे. तुम्ही हे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. जय भीम. लाल सलाम.